नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12मधून मी पूनम निकम. इयत्ता 10वीच्या सामाजिक विज्ञानमध्ये आज आपण प्रकरण 4 बघणार आहोत. हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारले जात असते. विभाग ए मध्ये 1 मार्काचा लहान प्रश्न विचारला जात असतो आणि 3 मार्कासाठीचा दुसरा प्रश्न हा विचारला जात असतो. चला तर आजचा हा पाठ आपण बघूया. प्रकरण 4, भारताचा साहित्यिक वारसा. साहित्यिक म्हणजे साहित्य आणि साहित्य म्हणजेच जे काही लिखाण काम झालेले आहे त्याला साहित्य असे म्हटले जातात. यात गद्य, पद्य या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला जात असतो. हे सगळं लिहून ठेवण्यासाठी लिपी ही शोधली गेली. पण लिपी शोधण्याच्या आधीही मानवाने स्वतःचे विचार, भावभावना, प्रेम वगैरे इतर व्यक्त करण्यासाठी, मानव किंवा प्राणीजवळ व्यक्त करण्यासाठी कित्येक हावभाव आणि संकेत आणि चित्रांचा आश्रय घेतला. त्यानंतर हळूहळू त्याला ध्वनी प्राप्त झाला आणि त्याच्यातूनच बोली आणि नंतर लिपीचा उद्भव त्या ठिकाणी झालेला होता. या लिपीचा भाषेच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे आणि त्यानंतर पुढे जाऊन कालांतराने स्वतःचे विचार अभिव्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी भाषेचा उपयोग हा होऊ लागलेला होता. या भाषेच्या सर्जनात्मक प्रयोगामुळे साहित्याची निर्मिती झाली. प्राचीन काळापासून भारतीय साहित्याची विविधता आणि वैशिष्ट्ये यासाठी आपले भारतीय साहित्य प्रसिद्ध आहे. भारताच्या विद्वानांनी प्राचीन साहित्याचे 2 भाग केले. पहिला भाग आहे वैदिक साहित्य आणि दुसरा भाग होता प्रशिष्ट साहित्य. त्याच पद्धतीने इतर लोकबोलीमध्ये सुद्धा काही साहित्यांची रचना त्या ठिकाणी झालेली आहे, जे लोकबोलीमध्ये होते. त्यातले आपण भाषा आणि साहित्य समजून घेऊया. सामान्यपणे मानवासाठी अभिव्यक्त करण्यासाठी किंवा काही समजण्याची जी उत्तम संधी आहे ती भाषेमुळेच मिळालेली आहे. आपल्या प्राचीन भारताची जी लिपी होती ती हडप्पा काळाची आहे, पण ह्या हडप्पाकालीन लिपीचा आजपर्यंत आपल्याला अर्थबोध झालेला नाही आहे. त्यावेळेच्या लोकांची भाषा कोणती असेल ती माहिती अजून आपल्याला प्राप्त झालेली नाही आहे. जर आपल्या भारताच्या इतिहासात आपण बघितले तर अनेक शतकांदरम्यान विविध भाषांचा उद्भव त्या ठिकाणी झालेला आहे आणि या भाषांनी वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत त्यांनी एकमेकांवर स्वतःचा प्रभाव पाडलेला आहे आणि त्यामुळे जी भाषा बनत गेली, वेगवेगळ्या ज्या भाषा बनत गेल्या त्या समृद्ध अशा भाषा बनत गेल्या आणि त्याच्या परिणामाने नवनव्या भाषा आणि नवीन साहित्याचे सर्जन झाले. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला संस्कृत भाषेचा विचार करता येईल. वर्तमान काळात संस्कृत भाषेचा उपयोग कमी झालेला आहे, परंतु धार्मिक कार्य किंवा पूजाविधी यामध्ये संस्कृत भाषेचा आज देखील उपयोग केला जात असतो. संस्कृत भाषेला आर्य भाषा, ऋषींची भाषा किंवा विद्वानांची भाषा असे म्हणतात. आजच्या काळात पण विश्वस्तरावर सर्व स्वीकृत ही भाषा झालेली आहे. विशेषतः कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये ही मान्य भाषा म्हटली गेलेली आहे. संस्कृत भाषा मुख्यत्वे धर्म, तत्त्वज्ञान, ज्ञान आणि विज्ञानाची भाषा होती. महर्षी पाणिनी संस्कृत भाषेचे महान व्याकरण पंडित होते. इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये त्यांनी अष्टाध्यायी या ग्रंथाची रचना केली. चला मग आपण हे प्राचीन भारतीय साहित्य कोणकोणते आहेत ते बघून घेऊया. त्यातील आहे वेद. वेद याचा अर्थ ज्ञान असा होतो. आपल्या भारतीय साहित्यामध्ये 4 वेद आहेत. पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे सामवेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा वेद आहे अथर्ववेद. भारतीय साहित्याचा प्राचीन ग्रंथ हा ऋग्वेद आहे. त्यात एकूण 1028 ऋचांचा संग्रह त्या ठिकाणी आलेला आहे आणि ऋग्वेद 10 भागांमध्ये विभागलेला अद्भुत असा ग्रंथ आहे. या ज्या ऋचा आहेत, ऋचा म्हणजे श्लोक त्या ठिकाणी लिहिले गेलेले आहेत. या ऋचांपैकी अधिकांश या ईश्वराविषयीच्या स्तुती त्या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत. ही स्तुती यज्ञप्रसंगी करण्यात येत होती. या स्तुतींमधून सकाळचे वर्णन करणाऱ्या स्तुती खूपच मनमोहक आहेत. हे ग्रंथ सप्तसिंधू प्रदेशात वसलेल्या आर्यांची राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच आर्थिक बाबतींचे वर्णन आहे.
ऋग्वेदानंतर इतर 3 वेदांची रचना करण्यात आली, ज्यामध्ये रचले गेलेलं वेद आहे सामवेद. ऋग्वेदांच्या ऋचांचे गायन करण्यासाठी हे सामवेद रचण्यात आलेले होते. हे श्लोक राग आणि लयासह गायले जातात आणि म्हणून त्यांना संगीताची गंगोत्री असे म्हणतात. बऱ्याचशा वेळी प्रश्न विचारला जात असतो, संगीताची गंगोत्री कोणत्या वेदला म्हटले जात असते? तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे सामवेद. त्यानंतर पुढचा वेद रचला गेला यजुर्वेद. यजुर्वेद म्हणजे यज्ञाचा वेद असे म्हटले जात असते. हा वेद गद्य आणि पद्य स्वरूपात रचला गेलेला आहे. यज्ञाच्या वेळी बोलण्यात येणाऱ्या मंत्र, क्रिया आणि विधींचे वर्णन या यजुर्वेदमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड आणि संस्कारांचे वर्णन करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने हे 4 वेद आपल्या संस्कृतीला मिळालेले आहेत. उपनिषद साहित्यात ब्रह्मांडांचा आरंभ, जीवन, मृत्यू, भौतिक आणि आध्यात्मिक जग, ज्ञान, प्राकृतिक आणि इतर अनेक दार्शनिक प्रश्नांचे विवेचन त्या ठिकाणी उपनिषदांमध्ये करण्यात आलेले आहे. बृहदारण्य आणि छंदोग्य हे सुरुवातीचे उपनिषद आहेत. उपनिषद संवादाच्या स्वरूपात आहेत. मुक्तिक उपनिषदामध्ये त्यांची संख्या 108 इतकी दाखवली गेलेली आहे. पुढचे आहे ब्राह्मण ग्रंथ, जे आपले वेद लिहिले गेले होते 4. या वेदांच्या मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी त्यावर पदस्वरूपात रचलेल्या टीकांचा ब्राह्मण ग्रंथामध्ये समावेश होतो. त्यात वेगवेगळे यज्ञ आणि त्या संदर्भात ज्या विधी आहेत त्या विधींसाठीचे मार्गदर्शन या ब्राह्मण ग्रंथामध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचे साहित्य हे रचले गेले अरण्यके. आर्य त्यांच्या जीवनाचा अंतिम काळ अरण्यात जाऊन घालवायचे. वन अथवा अरण्यात आश्रम बांधून सतत चिंतन करून रचलेल्या तत्त्वज्ञानाने भरपूर अशा साहित्याला आरण्यके असे म्हणतात. त्यानंतर वेदांग या साहित्याची रचना झाली. या साहित्यामध्ये कर्मकांडाशिवाय ज्योतिष, व्याकरण आणि खगोलशास्त्राचा समावेश केला जातो. भारताचे 2 मुख्य महाकाव्य रामायण आणि महाभारत आहेत. ते प्राचीन ग्रंथ आहेत. या महाकाव्यांचे वर्तमान स्वरूप तर त्यांच्या इसवी सनाच्या दुसऱ्या काळात मिळालेले होते. रामायणमध्ये अयोध्येचे राजा रामचंद्रांची त्या ठिकाणी कथा आहे. हे महाकाव्य महाभारतापेक्षा खूप लहान आहे. रामायणमध्ये अनेक हृदयस्पर्शी घटना तसेच साहसांचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर महाभारताची रचना झाली. महाभारतात जवळजवळ 1,00,000 श्लोक आहेत. महाभारत विश्वातील सर्वात मोठा काव्यग्रंथ आहे. यामध्ये पांडव आणि कौरवांमध्ये झालेले युद्ध हा मुख्य विषय आहे आणि असे असून देखील त्यात लहान मोठ्या अशा गोष्टी आलेल्या आहेत. महाभारताच्या श्रीमद भागवत गीतामध्ये गहन दार्शनिक सिद्धांतांचे विवेचन केलेले आहे. त्यात मोक्षप्राप्तीचे 3 मार्ग ज्ञान, कर्म आणि भक्ती मार्गाचे पण विवेचन केलेले आहेत. रामायण आणि महाभारत दोन्ही महाकाव्यांनी युगानुयुगे कोट्यावधी लोकांचे विचार आणि साहित्य निर्मिती यावर गाढ परिणाम केलेले आहे. भारतात संस्कार सिंचनाचे प्रेरक कार्य या 2 मुख्य महाकाव्यांनी केलेले आहे. या युगात संस्कृत भाषेत पुष्कळ साहित्य रचले गेले, ज्यामध्ये धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या रचनांचा समावेश होतो. त्यावेळी पुराणे देखील रचले गेले. पुराणांनी आरंभिक वैदिक धर्मास हिंदू धर्माचे स्वरूप देण्याची मुख्य भूमिका निभावलेली होती. या काळात अनेक शास्त्रे आणि स्मृती ग्रंथ देखील लिहिले गेले. स्मृती ग्रंथात धर्माद्वारे अनुमोदित कर्तव्ये, रिवाज आणि नियम देण्यात आलेले आहेत. हे सगळे शास्त्र, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. कौटिल्यांचे अर्थशास्त्र प्रशासकीय विज्ञानाची कृती आहे. विविध स्तरावरील गणित आणि अन्य विज्ञान संबंधित शास्त्रग्रंथे पण या काळात लिहिली गेली होती. प्रारंभिक बौद्ध साहित्य पाली भाषेत लिहिले. हे साहित्य 3 भागात विभागलेले आहेत. त्यास त्रिपिटक म्हणून ओळखण्यात येते, ज्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि
अभिधम्म पिटक यांचा समावेश होतो. याशिवाय बौद्ध साहित्यामध्ये अनेक ग्रंथ पण लिहिण्यात आले. गुप्तयुगाला संस्कृत काव्य आणि नाटकांच्या विकासाचे सुवर्णयुग म्हटले गेलेले आहे. या काळाच्या महान लेखकांमध्ये कालिदास, भवभूती, भारावी, भर्तृहरी, बाणभट्ट, माघ इत्यादी सगळ्यांचा समावेश होतो. हे सर्व भारतात ख्यातनाम असे लेखक आहेत. त्यात कालिदास तर विश्वप्रसिद्ध कवी आहेत. कालिदासांनी स्वतःची उत्तम काव्यकला आणि उत्कृष्ट नाट्यशैली कुमारसंभव, रघुवंश, मेघदूत, ऋतुसंहार, अभिज्ञान शाकुंतल वगैरे कालिदासांचे हे ग्रंथ आहेत. बाणभट्ट यांनी हर्षचरित म्हणजे सम्राट हर्षवर्धनचे जीवनचरित्र लिहिलेले आहे. तसेच बाण यांनी कादंबरीची देखील रचना केलेली आहे. या काळातील अन्य प्रसिद्ध ग्रंथांमध्ये भवभूती यांचे उत्तर रामचरित, भारावी यांनी लिहिलेले किरातार्जुनीयम, विशाखा दत्त रचित मुद्रा राक्षस, शूद्रक यांनी लिहिलेले मृच्छकटिकम आणि दंडी रचित दशकुमार चरित्र या सर्व ग्रंथांचा समावेश होतो. या ग्रंथांचा मुख्य विषय राजकीय घटना, प्रणयप्रसंग, रूपके, हास्यप्रसंग आणि तत्त्वज्ञान आहे. अशा पद्धतीने हे साहित्याची रचना झालेली होती. जुन्या गुजराती भाषेत पद्य साहित्य रचले जात होते. संशोधनानंतर गुजराती भाषेत अनेक कृती रचल्या गेल्या, ज्यामध्ये नरसिंह मेहता, मीराबाई, दयाराम, अखो, प्रेमानंद, प्रीतम यासारख्या साहित्यकारांची पदे, गीते, गरबी, छप्पा, आख्यानकाव्य रचून गुजराती साहित्याचा वारसा समृद्ध बनवलेला आहे. यानंतरच्या साहित्यकार नर्मद, नवलराम, महिपतराम, रूपराम नीलकंठ, गोवर्धनराम त्रिपाठी, किशोरलाल मशरूवाला, पन्नालाल पटेल, उमाशंकर जोशी यासारख्या बुद्धिवंतांनी गुजराती साहित्यास खूपच समृद्ध बनवले. अशा पद्धतीने हे उत्तर भारताकडील साहित्य खूपच प्रभावशाली असे निर्माण झालेले होते. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये देखील असे साहित्य पुष्कळ रचले गेलेले. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम नावाच्या 4 द्रविड भाषांच्या साहित्याचा या काळात विकास झाला, ज्यामध्ये सर्वात जुनी भाषा तमिळ आहे. त्यांचे साहित्य इसवी सनाच्या प्रारंभाइतके जुने आहे. भारताच्या प्रचलित परंपरेनुसार 3 संगमांचे आयोजन झाले, ज्यामध्ये अनेक संत आणि कवींनी स्वतःची रचना तयार केली. संगम साहित्याचे अनेक विषय आहेत, जसे की राजनीती, युद्ध, प्रेमप्रसंग वगैरे. या साहित्याचा प्रसिद्ध ग्रंथ एथुतोकोई म्हणजे 8 काव्यांचे संकलन, तसेच तोलकाप्पियम हे व्याकरण ग्रंथ आहे आणि पत्थुपातू 10 गीतांचा संग्रह अशा ग्रंथांची रचना करण्यात आली. यापैकी एक कवी तिरुवल्लुवर यांनी ग्रंथ कुरलची रचना केली. या काव्यग्रंथात जीवनाच्या अनेक भागांचे विवेचन करण्यात आलेले आहे. शीलपत्तिकारकम आणि मणिमेखलाई हे प्रारंभिक तामिळ साहित्याचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास करता येईल. या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न देत आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं लिहून त्याचा फोटो मला पाठवायचा आहे.